आजचं जे आपलं पहिलं जे लेक्चर असणार आहे ते इंट्रोडक्शनचं लेक्चर असेल, की ज्याच्यामध्ये 4th इयरचा हा जो वेळ आहे तो तुम्ही कसा स्पेंड करावा, म्हणजे तुमच्या वर्षभरामध्ये काय चुका होऊ शकतात किंवा तुम्ही कोणत्या गोष्टी अवॉइड कराव्या आणि कोणत्या गोष्टी कराव्या याविषयी आपण कल्पना देणार आहोत. आता हे आज आपण जे लेक्चर देणार आहोत हे पूर्ण मी क्वेश्चन आणि आन्सरच्या फॉर्ममध्ये देईन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक डायरेक्शन म्हणजे राहते आपल्या चर्चेला, की आपण काय डिस्कस करत आहोत आणि त्याचं म्हणजे प्रश्न तुमचे काय असतात मोस्टली स्टुडंटचे आणि माझ्या साईडने त्याचे आन्सर्स काय आहेत. तर पहिला जो क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे तो असा आहे की 4th इयरपासून का करावं. तर त्यासाठी आपण म्हणजे तो पहिला प्रश्न घेऊ. आता याचे खूप सारे रिझन्स आहेत 4th इयरपासून का करावं, पण त्याच्यामध्ये एक मुख्यतः 2 रिझन्स मला असे वाटतात जे तुम्ही म्हणजे लक्षात ठेवावे. एक म्हणजे पहिलं असं आहे की इंटर्नशिप आणि 4th इयर म्हणजे याच्यानंतरचं तुमचं जे पुढचं जे नेक्स्ट इयर असेल, तर दोघांमध्ये कम्पेअर कराल तर मला 4th इयरमध्ये बराच वेळ हातात असतो, जो आपण वापरत नाही असंच आपलं वर्ष निघून जातं. 1-1.5 वर्षाचा जो काळ आपला आहे 4th इयरचा तो पूर्ण निघून जातो आणि आपण इंटर्नशिपमध्ये आपल्याला असं होतं की करायचं खूप असतं, पण टाईम म्हणजे खूप कमी मिळायला लागतो. कारण सतत असणाऱ्या सिव्हिलच्या ड्युटी, कॉलेजच्या ड्युटीज, त्यानंतर PSC, RH वगैरे हे सगळं जे आहे, थोडंफार नॉन वर्किंग सोडलं तर एक 9 महिन्याचा काळ तर प्रत्येकाचा म्हणजे वर्किंगचाच असतो. तर या वर्किंग डेजमध्ये तुम्ही बघाल तर अभ्यास इतका होत नाही किंवा असं फुल असा टाईम अभ्यासाला कधी मिळतच नाही विद्यार्थ्यांना. आणि सेकंड थिंग असं असतं की CETचं तुम्ही सक्सेस बघाल तर हे सक्सेस पूर्ण रिव्हिजन्सवर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही वाचणारे स्टुडंट खूप आहेत, म्हणजे अभ्यास करणारे खूप आहेत, पण ज्याच्या रिव्हिजन्स जास्त होतात त्या स्टुडंटची ग्रेड खूप अभ्यासावर येते आणि त्याचे रँक वरचे येतात. म्हणजे हाय रँक किंवा चांगले रँक येण्यासाठी तुम्हाला रिव्हिजन्स खूप करणं गरजेचं असतं. आणि हे सर्व होण्यासाठी तुम्ही अर्ली जितकं स्टार्ट कराल, लवकर स्टार्ट कराल, तितका तुमचा सक्सेस रेट ह्याच्यामध्ये जास्त असतो. त्यामुळे हे 2 पॉईंट मुख्यतः मला नेहमी दिसतात, की इंटर्नशिपमध्ये खूप म्हणजे ॲज कम्पेअर टू 4th इयर खूप कमी वेळ येतो आणि त्याच्यामुळेच म्हणजे मुलांना अभ्यासाची ग्रीप येत नाही. आणि आत्तापासून जर तुम्ही सुरू कराल तर तुम्हाला ग्रीपही चांगली येते, कारण तुमचे रिव्हिजन्स तोपर्यंत खूप जास्त होऊन जातात. त्याच्यानंतर तर हे नेक्स्ट क्वेश्चन मुलांचा एक असं असतो, की सर म्हणजे क्लासचा पॅटर्न कसा आहे, म्हणजे कशाप्रकारे तुम्ही शिकवता किंवा काय तुम्ही म्हणजे पॅटर्न कसा आहे आपल्या क्लासचा. तर मोस्टली तर आपलं सर्व जे आहे ते टेस्टनुसारच असतं. म्हणजे जे काही आहे ते प्लॅनिंग आपलं टेस्टनुसार होत राहतं, की प्रत्येक आठवड्याला तुम्हाला एक सिलेबसचं टार्गेट दिलं जातं, की या टार्गेटनुसार तुम्ही इतका सिलेबस करा. त्याचे रिलेटेड लेक्चर्स आपल्या ॲप्लिकेशनवर असतात क्लासच्या. आयुर्गाईड गाईड जे ॲप्लिकेशन आहे आपल्या क्लासचं त्याच्यावर, किंवा लेक्चर्स नसतील समजा एखाद्या पार्टचे तर त्याचे टेस्ट असतात. म्हणजे टेस्ट तुम्ही किती वेळी सोडू शकता प्रॅक्टिस मोडमध्ये, आणि त्या टेस्ट सोडून सोडून तुम्हाला तो पार्ट कळून जातो की कशा प्रकारे जे क्वेश्चन याच्यावर तयार होतात, आणि ते मग आपण क्वेश्चन पुन्हा रिपीट करत असतो म्हणजे आठवड्याच्या मेजर टेस्टमध्ये. एक आठवड्याचं टार्गेट तुम्हाला प्रत्येक आठवड्याला दिलं जातं. म्हणजे समजा एक टेस्ट झाल्यानंतर पुढच्या टेस्टचा सिलेबस लगेच तुम्हाला तयार असतो, की हां हे आता पुढच्या आठवड्यासाठी वाचायचं आहे. त्याच्या या नोट्स आहेत, त्याचे हे क्वेश्चन्स ॲप्लिकेशनवर आहेत, त्याचे लेक्चर्स आहेत. तर अशा प्रकारे तो तुम्ही प्रिपेअर करा आणि त्यानंतर ती टेस्ट द्या. 8-10 दिवसानंतर ते टेस्ट प्रत्येक म्हणजे 8-10 दिवसांनी होणार म्हणजे होणार. असं वर्षभर सुरू असतं, म्हणजे असं एक आठवड्याचा पण तुम्हाला कुठे गॅप मिळणार नाही. त्यामुळं समजा हा सिलेबस आता आपला जो काही आपण घेतो तो 100% जर मी तुम्हाला शिकवला असेल त्यातलं तुम्ही 60-70 जरी टक्के कवर केलं याच्यामध्ये, तर तुम्ही खूप सारा सिलेबस कवर करता. कारण वर्षभर आपण इतकं काही शिकवतो, तर एखाद्या मुलाने जर सिन्सिअरली जरी समजा की 60-70% जरी यातलं कवर केलं तर त्याचा बराच अभ्यास झालेला असतो. आता यामध्ये काय होतं की काही मुलं जॉईन करतात, पण समजा त्यांचं सर्व कवर नाही होत सिलेबस. मग ह्याच्यासाठी काय आहे ऑप्शन? तर त्यासाठी हा ऑप्शन आहे की हा आपण सिलेबस पुन्हा इंटर्नशिपमध्ये रिपीट करतो. हा म्हणजे एकदा झाल्यानंतर तिकडेही रिपीट होतो. त्यामुळे तुमचं समजा काही पार्ट जरी मिस झाला किंवा तुमच्याकडं कवर नाही आला वर्षभरामध्ये, तरी तो इंटर्नशिपला पुन्हा तुम्ही आरामात कवर करू शकता. तर हा पण एक तुम्हाला पॉईंट यामध्ये लक्षात ठेवता येईल, की समजा असं आहे की समजा 10 अध्याय 20 अध्याय एखाद्या स्थानामध्ये आहेत. 20 अध्यायामध्ये तुम्ही फक्त समजा 15च केले. 15 केले आणि 5 राहिले तुमचे झालेच नाही 4th इयरमध्ये पूर्ण. तुमचे कधी वाचणं झालं नाही किंवा लेक्चर ऐकणं झालं नाही तुमच्याकडून. तर ते इंटर्नशिपमध्ये पुन्हा तुम्ही करू शकता. ते आपण तिकडे तिथेही सेम लेक्चर ते अपलोड करून देतो किंवा सेम टेस्ट तिकडे आपण अवेलेबल केलेले आहेत. हा याच्यासाठी एक फायदा राहतो आहे तुम्हाला, की असं काही जास्त स्ट्रेस घेण्याची गरज नाही की माझ्याकडनं कवर नाही आलं तर काय होईल. तर इंटर्नशिपमध्ये तुम्ही आता हा जो पॅटर्न मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारे आपला अभ्यास वर्षभर सुरू असतो. त्याच्यामध्ये आपण 3 प्लॅटफॉर्म वापरतो. एक म्हणजे आपला WhatsAppचा ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणजे स्टुडंट तुमचे नंबर ॲड असतात. तुम्हाला कंटिन्युअस त्याच्यावर इन्फॉर्मेशन येत असते की टेस्टचं शेड्यूल काय आहे, नोट्स वगैरे त्याच्यावर येत असतात किंवा बाकी जनरल जी इन्फॉर्मेशन आहे आपल्या फील्डमध्ये जी CETच्या दृष्टीने होत असते, ती सर्व इन्फॉर्मेशन ही WhatsAppच्या ग्रुपवरच येते.
टेलिग्रामचं आपलं दुसरं चॅनल आहे क्लासचं, जे पब्लिक चॅनल आहे, ज्याच्यावर कोणीही जॉईन करू शकतं. म्हणजे क्लासचे तुम्ही विद्यार्थी असाल किंवा नसाल तरीही. तर त्या ग्रुपवर संध्याकाळी 7 ते 10च्या मध्ये क्वेश्चन आपण पोस्ट करत असतो. जे क्वेश्चन असे काही स्पेसिफिक एका विषयाचे असतात असं नाही आहे. म्हणजे रँडमली कुठल्याही विषयाचे येतात, जे तुमच्या परिचयाचे आहेत, जे तुम्हाला वाटतात की तुम्हाला येतात क्वेश्चन, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि जे तुम्हाला वाटतं की येत नाहीत, त्याचे ॲन्सर्स विथ रेफरन्स पण त्या क्वेश्चनमध्ये असतात, की कुठून हा क्वेश्चन आलेला आहे, त्याचा ॲन्सर काय आहे, त्याचा म्हणजे रेफरन्स काय आहे, किंवा त्याच्यामध्ये काही कठीण शब्द असेल तर त्या शब्दाचा अर्थ काय आहे. तर हे क्वेश्चनची तुम्ही एक डायरी करू शकता की टेलिग्रामसाठी, आणि ती तुम्ही वर्षभर मेंटेन करू शकता की जे जे क्वेश्चन आपण पोस्ट करतो ते तुम्हाला जर वेगळे वाटले तर तुम्ही वेगळ्या डायरीमध्ये लिहू शकता. आता त्यातून पण समजा तुम्हाला कंटाळा झाला की हां नाही, माझ्याकडनं 1-2 दिवस आपण करतो, नवीन नवीन असताना करतो आणि नंतर ते सोडून देतो, असं जनरली प्रत्येक स्टुडंटचं होत असतं. तर ते क्वेश्चन आपण आपल्या ॲप्लिकेशनला पण पुन्हा पोस्ट करत असतो, जे मिसेलेनियस सेक्शन नावाचं एक आपण सेक्शन बनवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे सर्व टेलिग्रामचे क्वेश्चन आपण तिकडेही ॲड केले, जेणेकरून तुम्ही नंतर मल्टिपल टाईम ते वर्षभर सोडू शकता. आणि आपण ते टेस्टला ठेवतो त्यामुळे कंपल्सरी ते सोडवणं होत असतं. तर हा दोघांचं आपण थोडंसं कोरिलेशन केलेलं आहे, की टेलिग्रामचं आपण चॅनल याच्यासाठी चालवतो की नवीन नवीन जे क्वेश्चन्स येत असतात आपल्याला, म्हणजे वाचनामध्ये आपल्या, ते तुम्हाला आपण पोस्ट टेलिग्राम थ्रू अपडेट करत राहतो डेली. आणि ते तुम्हाला समजा तिथून नाही जर तुम्ही लिहून ठेवले ते क्वेश्चन, तरी पुन्हा आपण आपल्या ॲप्लिकेशनला पण ते पोस्ट करतो नंतर. त्यामध्ये ॲप्लिकेशन थ्रू तुम्हाला टेस्ट थ्रू मिळतच राहतात नंतर, असं आहे. तर हा थोडासा एक 3 प्लॅटफॉर्म आपण वापरतो. व्हॉट्सअपचा आपला ग्रुप राहतो, टेलिग्रामचं चॅनल आहे, आणि क्लासचं वेगळं ॲप्लिकेशन आहे, जे म्हणजे अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे. हा पण एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून द्या, की उद्या तुम्ही सध्या आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते अँड्रॉइड आहे. आपलं iOS जे ॲपलसाठी आहे ते काम सुरू आहे. पण आपल्याला सध्या तुम्हाला जो मोबाईल समजा चेंज करायचा असेल कधी, तर तो अँड्रॉइडच सध्या घ्या. म्हणजे अँड्रॉइड टू अँड्रॉइडवर जाऊ शकता. पुन्हा असं नको व्हायला की ॲपलचा घेतला, iOS डिव्हाइस आहे आणि आता ते ॲप्लिकेशन चालत नाही, असं नको व्हायला. जे काही तुम्ही समजा मोबाईल चेंज केला तर तो अँड्रॉइडच मोबाईल असू द्या तुमचा. कारण त्या ॲप्लिकेशन खूप सारा डाटा आहे, जो सध्या म्हणजे ॲपलचं आपलं अजून व्हर्जन पूर्ण तयार झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट असा आहे की 4th इयरमध्ये आपण शेड्यूल तर वर्षभर कंटिन्युअस आपलं सुरू असतं. पण मुलांच्याकडून काय चुका होतात मग वर्षभरामध्ये? तर सगळ्यात मोठी चूक मुलांची होत असते की मध्ये-मध्ये ज्या समजा इंटरनल एक्झाम येतात, किंवा कॉलेजचं काही दुसरं शेड्यूल असतं, कॉलेजचे फंक्शन असतात, स्पोर्ट्स वीक असतो, कल्चरल वीक असतो, त्यानंतर ॲन्युअल फंक्शन असतं. तर या सगळ्यामध्ये मुलांचं मग नंतर क्लासकडे लक्ष राहत नाही. स्टार्टिंगला तुम्हाला म्हणजे तुमच्यामध्ये उत्साह असतो, पण नंतर ती कन्सिस्टन्सी टिकत नाही. तर हे तुम्हाला यामध्ये वर्षभरामध्ये पहिल्यापासूनच लक्षात ठेवून द्यायचं आहे, की वर्षभर अभ्यास हा क्लासबरोबर करत राहायचा. मध्ये-मध्ये तुमचे ते ब्रेक्स येणार आहेत. म्हणजे कधी तुमचे इंटर्नल एक्झाम असेल, कधी तुमचे फंक्शन असतील कॉलेजमध्ये, कधी घरातलेही खूप सारे कारणं विद्यार्थ्यांचे असतात, फॅमिली इश्यूज असतात, मुलं या वयामध्ये रिलेशनमध्ये असतात, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होतात तुमचे, फ्रेंडशिपमध्ये प्रॉब्लेम होतात. तर हे सगळं खूप कॉमन असतं, हे लक्षात ठेवून द्या. कारण मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांशी बोलत असतो, त्यांचे अभ्यास न होण्याची ही सर्व कारणं असतात. एकतर इंटर्नल एक्झाम हे मुख्य तर असतंच, त्यानंतर मग सबमिशन असतात तुमच्या कॉलेजेसचे, फंक्शन असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं की फ्रेंडशिपचे प्रॉब्लेम असतात, फॅमिलीमध्ये काहीतरी इश्यू असतात, रिलेशनमधले तुमचे प्रॉब्लेम असतात. आणि हे या सगळ्यामध्ये गुरफटलेली जी मुलं असतात, मग त्याच्यामध्ये त्यांचं लक्षच क्लासकडे राहत नाही. कधी-कधी तर क्लासचा म्हणजे ग्रुप तुम्ही पाहतही नाही असं होतं, किंवा ॲप्लिकेशन पण 7-8 दिवस पाहत नाही, किंवा 10 महिनाभर पाहत नाही, असं करता. तर तसं न करता तुम्ही क्लासच्या कंटिन्युअस टचमध्ये राहायला पाहिजे. कारण एक लक्षात ठेवू की तुम्ही कितीही काही करा दुसऱ्या गोष्टी, तर हे सगळं जे आपण करत आहोत, इथून जी सुरुवात करतो, हेच तुम्हाला तुमच्या करिअरला नंतर म्हणजे युजफुल राहते. बाकी सगळ्या गोष्टी टेम्पररी राहतात. म्हणजे तुमची युनिव्हर्सिटी एक्झाम जरी असेल तर ते याच वर्षी आहे, पुढच्या वर्षी त्याचं काही म्हणजे ती डेस्टिनेशन तुमचं सेटच राहतं. त्यानंतर समजा तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहात, घरी काही फॅमिली इश्यू आहेत, फ्रेंडशिपमध्ये कोणी तुमच्यावर नाराज आहे, रिलेशनमध्ये तुम्ही आहात आणि काय ते तुमचा प्रॉब्लेम झाला, या सगळ्या गोष्टी तुमच्या टेम्पररी असतात. पण नंतर तुम्हाला म्हणजे अभ्यासाकडे वळून तुमच्या करिअरचा जो आहे तो गांभीर्याने विचार करावा लागतो. त्यामुळे हे सगळं थोडंसं मॅच्युरिटीने हे एक वर्ष काढायचं. नाहीतर असं होतं की ह्या सगळ्यामध्ये मुलं थोडे दिवस अभ्यास करतात, पण नंतर मग ते पूर्ण डायव्हर्ट होऊन जातात आणि नंतर मग अभ्यास सोडून देतात. तर हे सगळं होऊ नये म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की हे वर्षभर असं तुमचे हे ब्रेक येणार आहेत, ते पहिल्यापासून ठेवायचं, की हां असं होणारच आहे, आणि पुन्हा रिस्टार्ट करायचं. मी म्हणजे नेहमी क्लासमध्ये सांगतो की रिस्टार्ट इज बेटर दॅन रिग्रेट. म्हणजे पश्चाताप करण्यापेक्षा पुन्हा रिस्टार्ट करत राहा. अभ्यासामध्ये ब्रेक येणं हे खूप खूप कॉमन आहे सी ई टीमध्ये.
म्हणजे मी सांगतो की 4th इयरपासून जर तुम्ही इंटर्नशिपपर्यंत एक्झाम देईपर्यंत एखाद्या विद्यार्थ्याचे 200 ते 300 अभ्यासामध्ये ब्रेक आले असतील. म्हणजे कधी केला अभ्यास, कधी नाही केला, सकाळी केला, दुपारी सोडून दिला, असं सारखं होतच असतं. म्हणजे त्याच्यामध्ये काही म्हणजे तुमचंच फक्त होतं असं नाही. हा खूप खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. त्यामुळं याला जास्त गांभीर्याने किंवा जास्त सिरियसली घेऊन असा विचार करायचा नाही की माझा अभ्यास खूप मागे राहिलेला आहे. हे सर्वांचंच होतं असं समजून पुन्हा रिस्टार्ट करायला शिकायचं. हा पॉईंट एकदम डोक्यात व्यवस्थित लक्षात ठेवून द्या की जे तुम्हाला मी सांगितलं की रिस्टार्ट नेहमी करायला शिकायचं. 2 दिवसाचा गॅप होऊ दे अभ्यासामध्ये, 3 दिवसाचा होऊ दे किंवा आठवड्याचा, महिन्याचा, कितीचाही होऊ दे. पुन्हा अभ्यास जोमाने सुरू करायचं. कारण असं प्रत्येक स्टुडंटचं हे होत असतं की कधी अभ्यास केला आणि कधी नाही केला. हे वर्षभर सारखं असे प्रॉब्लेम येतच असतात. आता याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मुलांचा असा असतो की सर 4th इयरमध्ये कोणते बुक्स घ्यायला हवेत म्हणजे CETच्या दृष्टीने. तर सध्या कोणतं MCQ बुक वगैरे काही घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त 2 संहिता असू द्या तुमच्याकडे. एक म्हणजे चरक संहिता आणि दुसरी सुश्रुत संहिता. बाकी जे सब्जेक्ट्स ओरिएंटेड ज्या नोट्स आहेत किंवा आपल्या क्लासच्या ज्या नोट्स आहेत त्या व्हॉट्सअपच्या ज्या ग्रुपवर येतात त्या वापरू शकतात. त्यातून बरंचसं कवर होतं. आणि या 2 संहिता आहे म्हणजे ॲक्च्युली रेफरन्स बुकमध्ये या फक्त 2च संहिता तुमच्याकडे असू द्या. एक चरक संहिता आणि दुसरी सुश्रुत संहिता. आता ही कोणत्या ऑथरची घ्यायला हवी? तर चरक संहिता ब्रह्मानंद त्रिपाठीची घ्या जर समजा तुम्ही घेतली नसेलच तर. आणि तुमच्याकडे ऑलरेडी कोणत्या तरी ऑथरचे आहे, काळेंची आहे किंवा रवींद्र त्रिपाठी आहे, कुशवा आहे किंवा समजा आणखी विद्योधनी आहे, कोणतीही असू द्या, ती तुम्ही जी आहे ती ठेवून द्या. तुम्हाला म्हणजे चेंज करण्याची गरज नाही आहे. जर तुम्ही घेतली नसेलच संहिता तर ब्रह्मानंद त्रिपाठी ऑथरची घेऊ शकता, जी क्लासबरोबर आपण म्हणजे मॅच होऊन जाते आपल्या लेक्चरमधून. आणि दुसरी सुश्रुत संहिता समजा तुम्ही घेतली नसेल, मोस्टली घेतलेली नसते मुलांनी, याच वर्षी घेतात मुलं. तर सुश्रुत संहिता ही अनंतराम शर्मांची घ्या, कारण ही म्हणजे वाचायला सोपी आहे. या संहितेमध्ये 3 व्हॉल्यूम्स आहेत आणि अंबिकादत्त शास्त्री यांच्यामध्ये 2 व्हॉल्यूम्स आहेत. पण तरीही ही संहिता अनंतराम शर्मा या ऑथरची संहिता थोडीशी वाचायला सोपी पडते. जसं फर्स्ट इयरमध्ये आपण गायटन आणि सेमुलिंगमचा जसा पार्ट आहे की गायटन आपण तसं म्हटलं तर मोठं रेफरन्स बुक वाटत असतं, पण ते वाचायला म्हणजे खूप जड जातं. आणि सेमुलिंगम तसं वाचायला सोपं जातं, तसा प्रकार आहे. इथे थोडंसं अनंतराम शर्मांचं बुक हे वाचायला सोपं पडतं. म्हणून त्याचे 3 व्हॉल्यूम्स आहेत आणि याच्यामध्ये एक चांगलं असं आहे की प्रत्येक श्लोकाचं ट्रान्सलेशन हे लगेच खाली दिलेलं आहे त्या श्लोकच्या खाली. त्यामुळे आपल्याला थोडा गोंधळ कमी होतो या बुकमध्ये. आणि थोडे मध्ये चार्ट्स आहेत. त्यानंतर चार्ट्स हा या म्हणजे संहितेचा खूप म्हणजे या ऑथरचा खूप चांगला पार्ट आहे की मध्ये मध्ये खूप सारे टेबल्स आहेत. इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये पण काही वर्ड्स दिले आहेत, त्यामध्ये आपल्याला कळतात की ॲक्च्युली याचं काय मिनिंग आहे. आणि वाचायला खूप सोपी आणि सुटसुटीत हे दिलेलं ही संहिता आहे म्हणजे या ऑथरची. म्हणून अनंतराम शर्मा हे मी जास्त म्हणजे हायली रिकमेंड करेन CETसाठी. तर हे 2च बुक्स सध्या असू द्या, बाकी कोणत्या बुक्सची सध्या गरज नाही. आता याच्यानंतरचा नेक्स्ट आपला जो म्हणजे पॉईंट आहे, असा क्वेश्चन म्हणता येणार नाही, पण हा ॲक्च्युली एक जनरल इन्फॉर्मेशन आहे की जसं या तुम्हाला मी सांगितलं की आजचा आपल्या लेक्चर याच्यासाठी आहे की वर्षभर काय करू नये आणि काय करावं याच्यासाठी. तर काय करू नये याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की कन्सिस्टन्सी ब्रेक करू नये, हे तर आलंच त्याच्यामध्ये. वर्षभर संयमाने अभ्यास करावा आणि हे ज्या मुलाला जमतं, ही ही प्रोसेस बोर आहे. लक्षात ठेवून द्या, अभ्यास करणं ही प्रोसेस बोर आहे, पण त्याचे रिवॉर्ड्स खूप जास्त चांगले असतात. म्हणजे अभ्यास ही अशी गोष्ट आहे की कुणालाच असं वाटणार नाही की अभ्यास करत राहावं कंटिन्युअसली. पण त्याचे रिवॉर्ड्स म्हणत ना की आपल्याला त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते खूप असं चांगले असतात बाकी गोष्टींपेक्षा. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं हर्डल काय आहे आजच्या जनरेशनचा, तर तो आहे इंटरनेट. इंटरनेटमुळे आलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे मग ते व्हॉट्सअपचे स्टेटस लोकांचे पाहत बसणं, इंस्टाग्रामचे रील्स स्क्रोल करत बसणं तासनतास, त्यानंतर रात्रभर नेटफ्लिक्सच्या वेबसिरीज पाहत बसणं किंवा आणखी पण जे काही सगळं इंटरनेटमुळे खूप जास्त वाढलेलं आहे, यूट्यूबवरचे शॉर्ट्स पाहत राहणं. तर या सगळे आपण म्हणजे अभ्यासामध्ये पूर्ण डिस्ट्रॅक्ट होऊन जातो. आणि हे सारखं होत असतं. अगदी दिवसाच्या एका दिवसामध्ये तुम्ही जर बघाल तर अगदी एका तासामध्ये आपण 10-10, 15-15 मिनटामध्ये ह्याच गोष्टी करत असतात मुलं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला जाणीवपूर्वक अवॉइड करायचं आहे. कारण नाहीतर तुम्ही समजून घ्या की आता आम्हाला असं वाटतं की आमचं करिअर या सगळ्या गोष्टींच्या आधी झालं किंवा आम्ही अभ्यासाची जी आमची फेज आहे स्टुडंट फेज, ती यापूर्वी संपली म्हणून बरं झालं. कारण आजच्या स्टुडंटसाठी हे इतकं मोठं चॅलेंज आहे. इंस्टाग्रामचे रील्स वगैरे समजा जे काही आहेत किंवा यूट्यूबवरचे शॉर्ट्स आहेत, यूट्यूबवरचे इतके व्हिडिओज आहेत, त्यात भरपूर नेटफ्लिक्स आहे, IPLच्या मॅचेस आहेत, या सगळ्यामध्ये त्याच्या अभ्यासाकडे लक्षच नसतं. तर या सर्व गोष्टी हे लक्षात ठेवून द्या की हे तुमचे म्हणजे सायलेंट एनिमीज आहेत, जे तुम्हाला म्हणजे नष्ट करत आहेत तुमचं करिअर, पण तुम्हाला कळत नाही की ते कसं तुम्हाला डिस्ट्रॉय करत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीपासून तुम्हाला दूर राहायचं आहे आणि हे सांगणं काम आमचं आहे, पण इम्प्लिमेंट करणं तुम्हालाच करायचं आहे.
आता या गोष्टी इम्प्लिमेंट करत असताना इतकी सोपी तर गोष्ट नाही आहे की ती सर्वांना जमणार आहे किंवा ती पूर्ण बंद तर होणार नाही, पण ती कमी करावी. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आपल्या ज्या क्लासच्या नोट्स आहेत त्याचं थोडंसं मी इंट्रोडक्शन सांगतो की कुठल्या प्रकारच्या आपण नोट्स वापरतो. तर त्यामध्ये पहिल्या ज्या नोट्स आहेत त्या म्हणजे समजा आपण आता सुश्रुत निदानस्थानपासून आपण जनरली सुरू करतो. तर सुश्रुत निदानस्थानमध्ये आपण अध्यायाच्या नोट्स तर देतोच, पण त्याच्याबरोबर आपण समजा जे शिकवताना एक्स्ट्रा शिकवलेलं आहे, की जसं आपण समजा एखादा अर्श शिकवताना पाईल्सविषयी बोललो असेल किंवा मग सुश्रुत संहितेमधलं अर्श सांगताना चरकचेही पॉईंट सांगितले असतील, तर ते सर्व आपण लिहून दिलेले आहेत. याचा उद्देश असा असतो की म्हणजे हे का केलेलं आपण ह्याला एक्स्ट्रा पॉईंट नोट्स असं म्हटलेलं आहे. त्याचा उद्देश असा आहे की तुमचा वेळ वाचावा. कारण काय होतं की ऑनलाईनमध्ये म्हणजे सगळं काही चांगलं आहे, पण मुलाला त्या काय होतं की लेक्चर ऐकायला वेळही थोडा लागतो आणि कंटाळा येतो मुलांना. कारण 1 तास तुम्ही पिक्चर पाहू शकता, पण लेक्चर ऐकणं थोडं कंटाळवाणं होतं. मग ते कितीही चांगलं असेल तरी. असं प्रत्येकाचं असतं, म्हणजे ह्युमन नेचर आहे ते. त्यात तुमचा काही दोष असं मला म्हणायचं नाही. पण असं होतं आपल्याला की लेक्चर ऐकायचा कंटाळा येतो, म्हणून आम्ही ते लिहूनच दिलेलं आहे डायरेक्टली. किंवा एखाद्या दिवशी तुमचं लेक्चर ऐकणं नाही झालं तर तुम्ही ते म्हणजे ॲटलिस्ट नोट्स तरी वाचा. पण लेक्चर याच्यासाठी ऐकावे की लेक्चरमुळे खूप काही कळतं. म्हणजे आता मी 10-11 वर्षाचा मला अनुभव आहे शिकवण्याचा. तर मी एका पॉईंटला 10 पॉईंट सांगू शकतो की तुम्हाला, आणि तुम्ही लेक्चर ऐकल्यानंतरच तुम्हाला कळून जाईल की हां, बऱ्यापैकी सगळं यात कवर केलेलं आहे. तर आवर्जून लेक्चर्स पहिल्यापासून ऐका, कारण नंतर जसं तुम्ही पुढे पुढे जाता, जसं एक्झाम खूप जवळ येते त्यानंतर मग लेक्चर ऐकण्याचं म्हणजे वेळ संपून जाते. आत्तापासून तुम्ही लेक्चर ऐका तर तुमचा नंतरचा इंटर्नशिपचा बराच वेळ वाचतो आणि तुम्हाला एक म्हणजे तुमचा बेस तयार होऊन जातो. कारण लेक्चर ऐकल्यानंतर ते पॉईंट्स कळतात की ॲक्च्युली कसे प्रश्न विचारतात, ट्रिक्स काय आहेत त्या लक्षात ठेवण्याचे, त्याचे मॉडर्न कोरिलेशन काय आहे, बाकी ग्रंथांचे कोरिलेशन काय आहे, ते आपल्याला जास्त समजायला लागतं. त्यानंतर दुसऱ्या नोट्स आहेत त्या म्हणजे रँडम नोट्स. आता रँडम नोट्समध्ये काय केलेलं आहे आपण की प्रिव्हियस इयरचे जे पेपर्स आहेत त्यातले क्वेश्चन आपण जे आहे ते त्यात रँडम नोट्समध्ये लिहिलेले आहेत आणि त्याच्याबरोबर त्याची रिलेटेड माहिती सगळी त्यामध्ये कवर केलेली आहे. काय होतं की कधी-कधी काही क्वेश्चन असे असतात की जे संहितेमध्ये पण नसतात, मॉडर्नमध्ये पण आपल्या वाचनामध्ये आलेले नसतात. जसं फॉर एक्झाम्पल समजा की मध्यंतरी BHला एक प्रश्न विचारला होता की बॉम्बे ब्लड ग्रुप ज्या लोकांचा आहे, जसं आपल्याला ए ब्लड ग्रुप माहीत असतो, बी माहीत असतो, पण बॉम्बे ब्लड ग्रुप नावाचा ब्लड ग्रुप कधी म्हणजे कोणी ऐकलेलाच नसतो. तर बॉम्बे ब्लड ग्रुप ज्या लोकांचा आहे त्यांच्यामध्ये कोणतं अँटीजन नसतं, तर ते एच अँटीजन आहे, एच नावाचं अँटीजन आहे. तर असे प्रश्न आपल्या हातातून नेहमी सुटतात आणि मग असे प्रश्न एक्झाममध्ये आल्यानंतर आपल्याला टेन्शन येतं की कुठून विचारलं काय मध्येच. म्हणून ते आम्ही रँडम नोट्समध्ये सगळे कवर केले. तर रँडम नोट्सचे आपल्या एक 30 सिरीज आहेत, ज्या प्रत्येक आठवड्याला आपण थोडं देतो. आणि ह्या नोट्स तुम्ही कशा तयार करा म्हणजे याचा अभ्यास करावा, तर ह्या वाचून घ्यायच्या आणि त्याचे क्वेश्चन सोडवायचे ॲप्लिकेशनवरचे. खूप सारे क्वेश्चन म्हणजे प्रत्येक रँडम नोट्सवर आम्ही क्वेश्चन दिलेत, जे क्वेश्चन तुम्ही किती वेळाही सोडू शकता. ते प्रॅक्टिस मोडमध्ये पुन्हा पुन्हा सोडवायचे, म्हणजे ते पाठ होऊन जातात नोट्स, असं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्या रँडम नोट्स आहेत की ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 30 सिरीज बनवले आहेत, ज्या प्रिव्हियस इयरचे पेपर खूप सारे कवर करतात. याच्यानंतर तिसरी एक नोट्स आहे मिक्स नोट्स. मिक्स नोट्स रँडम नोट्ससारखंच आहे. त्याला मिक्स नोट्स आणि रँडम नोट्समध्ये काय फरक आहे, तर मिक्स नोट्समध्ये आपण एकाच टॉपिकला जास्त कवर केलं. समजा ओज आहे, शुक्र आहे, यंत्र आहे, शस्त्र आहे, शार आहे, अग्नी आहे, तर त्या टॉपिक जे आहे ते वेगळे कवर केले आहेत. आणि हे मिक्स नोट्समध्ये हाय यील्डिंग डाटा कवर केलेला आहे, म्हणजे जो एक्झाममध्ये ज्याच्यावर प्रश्न येतातच मोस्टली, असा टॉपिक आपण याच्यामध्ये कवर केलेला आहे. तर आपण 3 प्रकारच्या नोट्स तुम्हाला मी सांगितलं की अध्यायाच्या नोट्स आहेत, एक्स्ट्रा पॉईंट नोट्स आहेत, रँडम नोट्स आहेत आणि मिक्स नोट्स आहेत. ह्या जनरली आपण कवर करतो. याच्या व्यतिरिक्त मग सब्जेक्टच्या नोट्स असतात त्या तर म्हणजे तुम्हाला कळून जातं, असं आहे. तर ह्या सर्व नोट्स हे इंट्रोडक्शन आहे. आता हे सगळं तुम्ही बघाल ना, ऑनलाईनचा अभ्यासाचा म्हणजे ही मेथड जी आहे ती सगळ्या दृष्टीने चांगली आहे. याच्यामध्ये लेक्चर मिस होत नाहीत, लेक्चर पुन्हा पुन्हा ऐकता येतात, किती वेळाही प्रश्न सोडवता येतात. आणि जसं पूर्वी व्हायचं ऑफलाईन क्लासमध्ये की समजा मुलांचं ट्रॅव्हलिंगमध्ये खूप वेळ जायचा. 2 तासाचं लेक्चर आहे तर 4 तास फक्त ट्रॅव्हलच करतो आहे असं व्हायचं. किंवा पाऊस खूप पडला तर लेक्चर कॅन्सल व्हायचं आणि आठवड्याची किंवा 15 दिवसातून किंवा महिन्यातून एखादी टेस्ट होऊ शकायची. आता तर भरपूर टेस्ट होतात. म्हणजे इतक्या ऑनलाईनचा सगळ्यात बेस्ट हा फायदा आहे की खूप साऱ्या टेस्ट होतात आणि खूप जास्त अभ्यास होतो. फक्त तुमचं एकच हे पाहिजे की तुमचं लक्ष क्लासकडे पाहिजे, की काय चाललं आहे क्लासच्या ग्रुपवर, सरांचे काय मेसेज आहेत, हे सगळं नेहमी तुमच्या डोक्यात पाहिजे. तुम्ही जर डिस्ट्रॅक्ट राहिलात ना, तुम्ही जर आपला ग्रुप व्हॉट्सअपचा नाही पाहिला तर मग तुमचं नुकसान आहे. तर हे थोडंसं केअरफुली फक्त हँडल करायचं, की क्लासचं काय चाललेलं हे स्वतः लक्ष देऊन बघायचं ते काय चाललं आहे आणि त्याला फॉलो करायचं. नाहीतर मग तुम्ही डिस्ट्रॅक्ट झालात की मग या गोष्टीचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. तर हे फक्त तुम्हाला म्हणजे पहिल्या ओरिएंटेशन लेक्चरमध्ये मी सगळे हे पॉईंट्स कवर केले आहेत.
आणि सिलॅबस कुठल्या टेस्टचा असेल आणि काय असेल मी तुम्हाला म्हणजे मेसेजच्या थ्रू सांगतो. जनरली आपण सुश्रुत निदास्थानाचे पहिले 4 अध्याय स्टार्ट करतो. त्याच्यावर थोडे रँडम नोट्स, मिसेलेनियस क्वेश्चन पेपर हे पण सांगायचं राहिलं की मिसेलेनियस आपण क्वेश्चन पेपर आपल्या ॲपवर आहेत. जे तुम्हाला जसं तुम्हाला मी सांगितलं की रँडम नोट्सचे आपण टेलिग्रामचे क्वेश्चन आपण इकडेही दिले आहेत मिसेलेनियसमध्ये. तर ते मिसेलेनियसचे आपण पेपर थोडे प्रत्येक आठवड्याला ठेवतो. रँडम नोट्स, मिक्स नोट्स आणि सुश्रुतची निदास्थानाचे काही अध्याय आपण हे आता पुढच्या पहिल्या टेस्टला देऊ. तर मी तुम्हाला तो सिलेबस सांगेन, ते लेक्चर्स कुठे ऐकायचे ते पण सांगेन आणि त्या नोट्स पण मी शेअर करेन ग्रुपला. तर ते तुम्ही म्हणजे सुरू करा या आठवड्यामध्ये. आता हे सगळं आपण सगळं कवर केलेलं आहे. याच्यानंतर काय तुम्हाला शंका असेल तर मला तुम्ही मेसेज करा. जनरली एक स्पेसिफिक टाईमला 11 ते 2च्या मध्ये मेसेज करायचा सकाळच्या वेळेला, कारण दिवसभरामध्ये खूप काम असतं. मग प्रत्येक मेसेजला रिप्लाय करणं शक्य नसतं, पण मोस्टली मी करत असतो. पण जनरली 11 ते 2च्या मध्ये केलं तर मग तोच टाईम आपला डिस्टर्ब होतो. अदरवाईज मग दिवसभर कंटिन्यूस डिस्टर्ब व्हायला होतं. त्यामुळे 11 ते 2च्या मध्ये सकाळच्या वेळेला तुम्हाला जे काय विचारायचं ते विचारत जा आणि बाकी आपण वर्षभर तर गाईड करणारच आहोत सर्वांना. ठीक आहे.